घर म्हणजे स्वप्न, पण आज हे स्वप्न सगळ्यात महाग होत चाललं आहे का? मित्रा मिशन प्रस्तुत नागरिकांसाठी जाहीरनामा 26 क्वेश्चन्स फॉर 2026 इलेक्शन्स. EWS आणि लोअर इन्कम ग्रुपसाठी ठरवली गेलेली घरं ही खरोखरच जमिनीवर उतरली का? झोपडपट्टी पुनरावसन करताना हीच घरं परवडेनाशी झाली का? या सगळ्यात फक्त रिअल इस्टेटचा फुगा हा वाढत गेला? मालमत्ता कर हा महापालिकेचा मोठा उत्पन्नाचा स्रोत आहे, पण हा भरण्याचा भार हा सामान्य नागरिकांवरच आला का? त्याचबरोबर जर का आपण डेव्हलपमेंट प्लॅनकडे बघितलं तर होणारी डेव्हलपमेंट आणि प्लॅन यात बऱ्याच वेळा विषमता आढळून येते. मग मात्र वेंडर झोन किंवा फुटपाथ एन्क्रोचमेंट यांसारख्या विषयांमधील राजकारण हे पुढे येतं. पण सामान्य नागरिकांचं होणारं नुकसान हे कोण पाहणार? शहराच्या सुरक्षतेकडे येताना सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन, सीसीटीव्हीची देखभाल, सीसीटीव्ही काम करत आहेत की नाही, नागरिक स्नेही पोलीस स्टेशन, चिल्ड्रन फ्रेंडली पोलीस स्टेशन, विमेन फ्रेंडली पोलीस स्टेशन या सगळ्याची गरज नाही का? या वेळेला या प्रश्नांची उत्तरं शोधूया आणि आपलं मत नोंदवूया.